तर हॅलो नमस्ते नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे क्षितिज कोकरे व्लॉग्स. तर मित्रांनो, आता काय झालं माहिती आहे का, मी आलो 7 वाजता. 7 वाजता रूमवर आलो आणि 7 वाजून 15 मिनिटाला माझ्या मित्राचा कॉल येतो की भैया आपल्याला जायचं आहे कपडे घ्यायला. आता त्याच्या फॅमिलीमध्ये त्याच्या कोणाचं तरी त्याच्या फ्रेंडचं लग्न आहे, त्याला कपडे घ्यायचे आहेत आणि त्याला जायचं आहे माझ्यासोबत कपडे घ्यायला त्याचे. हे असे असतात मित्र, माहिती आहे तुम्हाला. कारण आणि इथं तिथं नाही जायचं की बाबा हां ठीक आहे रूमच्या साईडला इथंच कुठेतरी गावामध्ये आमच्या आहे. पिंपरी चिंचवडच्या मूलचंद मॉलमध्ये कपडे घ्यायला जायचं आहे. सिरियसली दिवसभर जॉब करून आलोय आलोय हातपाय तोंड धुतला, फ्रेश झालो आणि ह्या साहेबाला आत्ता घ्यायचेत कपडे. ते पण त्याच्या मित्राचा कुणाचं तरी लग्न आहे, त्याला कपडे घ्यायचेत आणि तो माझ्याशिवाय जाणार नाही. हे मैत्री बघा. आणि काय मग काय आवरलं, थोडंसं कपडे चेंज केलं आणि हे यावर आपण आता निघालेलो आहोत. तर आजचा व्लॉग हा विशेष होणार आहे. पूर्ण आपला जाणार आहे मूलचंद मॉलला आपण. पूर्ण त्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहाच. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा. अजून काय काय नवीन कंटेंट पाहिजे ते तुम्ही कमेंट्स करून सांगा. आणि हां हे बघा, हे थोडं ग्रो होते. काय झालं, मी तुम्हाला बोलत असताना माझं लक्ष याच्याकडे गेलं. तर हा माझा आहे मनी प्लांटचा प्लांट, जो माझ्यासाठी मनी कलेक्ट करतो. सो याला मी इथं ठेवलेला आहे. सो हां मी तर कुठं होतो, चला जाऊया आणि मस्त शॉपिंग करूया आणि येऊया. सो आपल्याला रात्री यायला लेट होईल. काय करू आता, जायचं पाहिजे. मित्राने बोलवलं, मला जायलाच पाहिजे. आत्ता थोडं ठेवलं गेलं की त्याचा कॉल येईलच थोडा वेळ की बाबा निघाला का नाही, पोचला का नाही, आला का नाही. आणि साहेबाचे नखरे कसे असतात माहिती आहे का, मित्राचे पोरामध्ये मित्राचे नखरे कसे असतात की तो आवरण्याच्या पण अगोदर सांगणार हां मी निघालोय भावा, हां निघालोय बघ, गाडीचा आवाज येतोय बघ, हां निघालोय. आणि मग पुन्हा 2 तास 1 तास लागणार आवरून बिवरून सगळं करून निघणार आणि मग म्हणणार की हां हां ठीक आहे मी इथवर आलो. अर्ध्या रस्त्यात आलो असणार आणि म्हणणार अरे मी पोचलो, मी आलो इथे पॉईंटला. म्हणजे हे असे चोचले पण असतात मित्राचे. पण काय करावं मित्रच आम्हाला आवडतात. लाईफमधला कुठल्याही क्षणाला कुठल्याही गोष्टी कसल्याही गोष्टी शेअर करणारा एकच व्यक्तित्व म्हणजे मित्र असतो. मित्र खरंच लाईफमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. तुमच्या मित्र कोणी असेल नसेल, कुणाचा परम मित्र, कुणाचा बेस्टी काय, तर हा व्ह्यू खूप मस्त येणार. कारण पूर्ण व्ह्यू येणार, मी पूर्ण येणार. हां तर मित्र लाईफमध्ये प्रत्येकाचा असावा. कोणीतरी 1 2 3 4 असे कोणी कितीही, एकच्या वर कितीही मित्र असावे, एक तर बेस्ट फ्रेंड असावा. तो असाच आपला एक मित्र आहे, तो येत आहे, त्याला कपडे घ्यायचे आहेत, मला जावं लागणार आहे आणि कंपल्सरी आहे. नाही आला तर तुम्हाला माहितीच काय काय होतं. काय येणार नाही, बरं झालं का, हे असलं त्यांचं उदाहरण असतं. झालं का एवढ्यावर, हां कोणी दुसऱ्याने बोलवलं असतं, मुलीने बोलवलं असतं तर काय केलं असता, हां एवढंच का, झाली का तुझी मैत्री. हे असे असतात मित्राचे शब्द आणि ह्या शब्दापुढे कोणी काही करू शकत नाही, असं होतं. त्यामुळे मला जायला पाहिजे, लेट होत आहे, जातो. ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा, लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि नवीन असलं तर सबस्क्राईब करा भावांनो. चला भेटूया पुन्हा. ही आहे आपली जर्नीस आणि ही आहे आपलं फ्रायडे. तर ॲक्च्युली ट्रॅफिक पुण्यातलं पाहता आपण आज 2 व्हीलरवर जाणार आहे. सो आपण 2 व्हीलरच निघूया, कारण खूप सारं ट्रॅफिक आपल्याला लागलं आहे. ट्रॅफिकमध्ये खूप कंटाळा येतो. जाऊया म्हणजे लवकर पण येतो. सो चला डायरेक्ट भेटूया आता मूलचंदला, नाही तर अजून लेट झालेला आहे, अजून शिवाय खावं लागतं मित्राचं. तर डायरेक्ट भेटूया मूलचंदला. काहीच मी पिंपरी चिंचवडच्या मूलचंदला 3 वेळा आलो, तरी पण मला मॅप बघायला लागते. काय करायचं, भरपूर दिवसानं आलो मॅप बघतो. तुम्ही पण ब्लॉग बघत राहू, ते पण मूलचंदमध्ये. तर फायनली आपण मूलचंद मॉलपाशी आलेलो आहोत. पहिला असं मला वाटतं मूलचंद दुकान आहे की तिथं पार्किंगसाठी वेट करावं लागतं. साहेब अजून आले नाही, मूलचंद बसले. साहेब यायचे अजून, बघा माझ्या आधी निघालेला अर्धा तास, माणूस अजून यायचा आहे. तर गाईज मग ब्लॉगच्या सुरुवातीला मी ज्या मित्राची प्रशंसा केली एवढी मोठी, तो मित्र इथं तब्बल 15 मिनिटं लेट आलेला आहे. हा मित्र
तर तुम्ही मित्रांनो, हा माझा मित्र, तुम्ही त्या बघितला नसेल तर हा माझ्या कॉलेजच्या ब्लॉग मध्ये पण माझ्या सोबत होता आणि आता पण सोबत आहे पुण्याला. त्याचं नाव आहे गणेश. हॅलो हॅलो सर हॅलो. मॅमचं काही नाही पण सर तर आहेच. तर आता शॉपिंग करूया अशा प्रकारे. जर तुम्ही याला माझ्या कॉलेजच्या ब्लॉग मध्ये पाहिलं नसेल तर कॉलेजचे ब्लॉग एकदा बघून घ्या. तो कॉलेजच्या ब्लॉग मध्ये माझ्यासोबत प्रत्येक ब्लॉग मध्ये होता. आणि हे बघा काय करतोय. तुम्ही बघू शकता हा कुर्ता आपण ट्रायलला करणार आहे. ट्रायल करूया आणि मग बघूया आपला जर कसा आउटफिट दिसतो. हे आता हे परत सेन्सर करता बघू ट्राय करूया. तर गाईज हा मी पहिला कुर्ता ट्राय केलेला. मस्त वाटते. साईज पण थोडंसं वाटते, थोडंसं लूज होते. तर आपण अजून एक कुर्ता आहे ते ट्राय करूया. गाईज भाऊला एक कुर्ता आवडला हळदीला घालण्यासाठी. डन करा. 2-3 पीस लेके आने का था. आवडतो सांगितलं साईज ऊपर है बहुत. ट्राय करू शकतो का? ऊपर है. पता नहीं वो भी बोलते हैं तो. ऊपर 44 है. ये ढूंढ के लाए मेरे इधर का. 44 है. 44 है ऊपर. ऊपर 44 है, 28 है. चांगलं वाटलं करून टाक. डन. एक दो थैला ऊपर भी है. ऊपर का पैंट फिनिश है. कुर्ता वाला पैंट बस. भारी वाटतं. भारी वाटतं. कुर्ते असेच असतात रे. घेऊन टाक. पॅन्ट पण द्या ना. पॅन्ट पण बघू द्या ना. कुर्ता फाइनल है ना. फायनल हा किती येतोय? 350 रुपये. ठीक आहे करून टाका. त्याला ओढणी नसते. तुला दोन. तुला एक लागेल ना. ओढणी तुला एक लागेल ना. का तू नाही फॉर्मल हात दिला पण. हाय असं आहे. हात दिला पण. मोठी साईज दिली. दिली. एक कुर्ता 38 का है, पैंट 40 से दे रहा हूं. काही 2-3 ट्रायलच्या नंतर आपल्याला एक आवडलेला आहे. आता आपल्याला ठरलेलं आहे की आपण घेणार आहोत व्हाईट प्लेन कुर्ता आणि त्याच्यावर जॉकेट. सो कुर्ता मी घालत आहे, घातल्यानंतर बघू. तर हा आपला आहे कुर्त्यावरचा हा लुक. तर ह्यावर आपण कुर्ता हे ट्राय करू. चला कोट. तर गाईज हा आपला आहे अंतिम लुक. मस्त वाटलं ना हे. भारी वाटलं हे. तर गाईज हे बघा आपला आउटफुट आहे. हा लग्ना दिवशीचा आउटफुट आपण करणार आहेत. मस्त आहे. आणि हे गणेशरावचा आउटफुट कसा वाटतंय कमेंट बॉक्स मध्ये सांगा. कारण आम्ही हाच आउटफिट लग्ना दिवशी घालणार आहे आणि ब्लॉग करणार आहे. अशा प्रकारे शॉपिंग झालेली आहे. मित्राची शॉपिंग करायला आलतो आणि मी माझी शॉपिंग केली. तर हा आहे मित्राच्या लग्नाचा आउटफिट केलेला आहे मी. तर ॲक्च्युली माझ्या मागे तो मित्र आहे ना, त्याची शॉपिंग करायला आलेलो. पण आपली पण शॉपिंग झाली थोडीफार. ठीक आहे. तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. आपल्याला अजून जायचं आहे आता जेवण वगैरे करायला. आणि जेवण करून नंतर मग ब्लॉग हे करू. ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. तर काही अशा प्रकारे शॉपिंग आमची झालेली आहे. तर मित्राच्या शॉपिंगला आलतो आणि मी पण भरपूर शॉपिंग केली. काय करायचं आता, करायला लागते. तर काही अशा प्रकारे शॉपिंग करून आपण आता निघालेलो आहोत
सो ह्या गणाने इथे गाडी लावली, आपली गाडी, आपली शॉपिंग, आणि आपण आता निघालेलो आहोत रूमवर. आपल्या जेवणाचं बघायचं, अजून जेवण नाही. जेवण करून मग नंतर रात्री झोपायचं. गणेश आपल्या रूमवरच येणार. चला लवकर. सो भेटू आता रूमवर गेल्यानंतर. कुठं जायचं आता? कुठं जायचं? आता चला की निघूया. तर चला निघूया आणि मग भेटूया. जेवण करायचं आहे आणि मग रूमवरच लागतो. तर काहीच अशा प्रकारे आपण जेवायला आलेलो आहोत आता. हे मुशीमधलं सगळ्यात फेमस हॉटेल पाटीलवाडा. चल ना. भाऊची पार्टी. बघ ना, पैसे तुझं द्यावं लागणार आहे. काय हे बघा, पाटीलवाड्यातलं चिकन. काय? चिकनचा बेत असा प्रकारे ते आपलं गावरानी स्टाईल मध्ये आम्ही जेवणार आहोत. आपल्याला खुश केल्याशिवाय आपल्याला जमत नाही, जेवणच जात नाही. We are enjoying चालू करूया. चिकन थाली. तर काय, अशा प्रकारे आपली खरेदी झालेली आहे आणि आपण घरी आलेलो आहोत. सो तो खूप लेट झाला आहे यायला, मग जेवण वगैरे करून लेट झाला आणि आता आपण घरी आलेलो आहोत. सो हा ब्लॉग इथेच आपण हा ब्लॉग शेवट करत आहोत. सो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला, लाईक कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सुद्धा सपोर्ट राहू द्या. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.